चालू आहे। हाय बाबू, कसा आहेस? कसा आहेस? छान आहे हो इकडे मस्त। तर काहीच बघू शकता सगळी जण मच्छी जायला आलेली आहेत मस्त पैकी। काल पोऱ्याचा बर्थडे होता म्हणून आज मच्छी वाटतं का फुकट मध्ये? हा दे हा घेतला, लगेच घेतलं त्यांना, सगळ्यांना घेतला। थांबा एक मिनिट, जाऊ नका आता मध्ये। काय साईडला ना काय हो समोर समोर बघू शकता मस्तपैकी साखरपुडा आटपला आणि चालू आहे फोटो। हे असे घालून जातात मोठा। लोक चॅनल चालू आहे यूट्यूब चॅनल, तुमचं मनापासून स्वागत आहे। आता निघालोय पुन्हा शूटसाठी। गिंबल वगैरे घेतला, छोटासाच गिंबल आहे म्हणून अशी बॅग घेतो, आता मी खिशात न्यायला लागतात, परत त्याची मोटर बिघडली का वाट लागणार। आता चालू आहे बेबी आगमनाचं, म्हणजे आगमन आहे लहान बाळाचं घरामध्ये, त्याच्या शूटसाठी चालू आहे। खार्डीगावला जास्त करून ऑर्डर ना मला खार्डीगावातच लागलेलं आहे आणि कंटिन्यू आहेत असं। पण आता हे 2 दिवस माझी तब्येत बरी नव्हती म्हणून डोळ्यानं जाम त्रास होतात, म्हणजे कशी झोप नव्हती भेटली त्याच्यामुळे। चला जाऊ पटापट, कारण ते सुद्धा कल्याणवरून निघाले, तर तुम्ही त्यांना सांगितलं की मला कॉल करा निघाल्यावर। तोपर्यंत मी रेडी वगैरे होऊन तिथं पोचतो आणि जेवढं डेकोरेशन केलं आहे काय केलं आहे ते तुम्हाला दाखवतो। पहिला जाऊन आणि त्याचं शूट करून घेतो। तर चला डायरेक्ट आता लोकेशनवर भेटू। तर काहीच फायनली लोकेशनवर पोचलं, मस्त वेगळं आता डेकोरेशन चालू झालं, बघू शकता इकडे। इकडे बाबासुद्धा फुलांचा काय भुसा होणार तर दाखवतो मला। डेकोरेशन मस्त असं केलं हे बघा, डेकोरेशन पूर्ण डेकोरेशनच चालू आहे। हाय बाबू, कसा आहेस? कसा आहेस? छान आहे हो इकडे मस्त बेबी गर्लचं आगमन होणार आहे थोड्या वेळात, तुम्हाला दाखवता। मतलब बेडरूम मधलं डेकोरेशन, इकडे 2 पावलं ठेवलेत मस्त वेगळी मिक्स करून, गुलाबाच्या पाकळ्या आणि सफेद पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये, आणि इकडे मस्त दिल केले आणि असा डेकोरेशन आहे आतमधलं पूर्ण। इथं लिहिलंय वेलकम गर्ल, बेबी गर्ल टाकायला पाहिजे होता पण गर्ल शॉर्टमध्ये टाकलाय, जाऊन द्या, जागेचा अभाव आहे तेवढा। तर अजूनही डेकोरेशन चालू आहे। संपला तुझा? संपला तुझा? लवकर टाक। हा तर काहीच बघू शकता सगळी जण मच्छी जायला आलेली आहेत मस्त पैकी। काल पोऱ्याचा बर्थडे होता म्हणून आज मच्छी वाटतं का फुकट मध्ये? हा दे मग 1 किलोचं। दे चल, दे देत ना तू। काय घेतं मच्छी? मच्छी काय? हा काय घेतलं? हे ना काही पण घे, मी खायला तयार आहो। चालेल, जड ना तो म्हणून तुला विचारलं ना। जड वस्तू ना खायच्या, हलक्या वस्तू खायच्या। तर काहीच बघू शकता फायनली झालेलं आहे मस्तपैकी डेकोरेशन। आता थोड्याच वेळात आगमन होईल बेबीचं, आपल्या छोट्याशा गोंडस बाईचं। आता चालू आहे तयारी घास उतरायची, आणि आरती सुद्धा इकडेच ठेवली, आरती इथंच ओळणार आहे आणि याच्यावर मस्तपैकी लावणार आहेत बेबीचे 2 पाय। तर चला खाली जाऊ आपण। हा घेतला, लगेच घेतलं त्यांना, सगळ्यांना घेतला, लगेच घेतलं सगळ्यांना। आमचं पहिले पाहिजे ना फोटो।
आता पहिलं ना, आता मध्ये येतील तुमचं फोटो. मस्तपैकी रेडी झालो, मगाशी शूट करून आलो. आता दुसऱ्या शूटला झालो आहे. साखरपुड्याचा शूट आहे दुर्वेशचा. इथून आपल्याला खाडी गावातूनच सांगपाड्याला जायचं. तर चला आता बुटं वगैरे घाले, साधी चप्पलच घालून जातात. कारण की भटजी बुवा ना वरती चढलं की नाही चप्पल म्हणजे बुटं काढायला लागतात. काल घाल करायलाच मला नकोसं होतं, म्हणून मी चप्पलच म्हणजे फ्लिपफ्लॉप घालून डायरेक्ट आता नवऱ्याच्या इथं जाऊ, तिथं शूट करू थोडासा आणि मग डायरेक्ट सांगपाड्यात बघू कसं काय होतं. तुम्हाला बघायला भेटेल याच ब्लॉगमध्ये. सकाळचा मी तेवढा काही शूट केला नाही, कारण की कसं मला पण बँकेवाल्याचा फोन येत होता सारखा त्यांना ॲड्रेस व्हेरीफाय करत होता. त्याच्यामुळे पटापट निघून आलो आणि मग शूट करून घेतला कम्प्लीट. चला आता तिकडे भेटतो. त्याने लोकेशनवर पोहोचला. आता चालू आहे मस्तपैकी फोटोशूट. बघा अजून काही रेडी नाही. 4:30ला बोलवलेला, आता 5:30 होत आलं. मेकअपच ना संपत यांच्या. 1 2 A few moments later.
केशांतरद्रशामर्द शोधनार्दनः विनायकं गणपतिकारे शोभनेश्वरा देवानासिद्धेन ब्रह्मेशा ओम भर भुवस्वाहा महागणपते नमः सर्वालंकरणार्थे अक्षतांच समर्पयामि ओम भर भुवस्वाहा हळदनी कुंकुवाचं गणपतीला ओम भर भुवस्वाहा महागणपते नमः माता रिद्धे नमः माता सिद्धे नमः हळदरादी कुंकुमं सकल सौभाग्य प्रवेशे निर्गमयिता संग्रामाच्या कृत्य एव उज्ञात धनरायते शुक्रं वरदरं देवं अंगत्वेन वांगनिश्चय कर्मणा प्रीत्यर्थे महागणपती पूजन सहित वरुण. बघू शकता मस्तपैकी साखरपुडा आटपला आणि चालू आहे फोटोशूट. यांना 12 वाजेपर्यंत दोघांना सोडा, त्यांना इथं ठेवायचं. उपाशी वाटते तुला आज. व्हेज डायरेक्ट व्हेज, आज नॉनव्हेज ना व्हेज. सगळं सांगून ठेवा. आताच मंडप पण तुमचा घालायला येईल. जवळ वा जरा, जवळ वा. कंठी घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. समोर बघितले घालू चला मुलामुलीकडे चोरे दोघांनी शरीर फायनली आता नवरा नवरीला आणले जेवायला. जाम कंटाळा आला. हे दोघं बसत ना, कसं व्हायचा. बसा, चला बसा लवकर. आई पिसरली हल्ली. बसो बसो ना, चला. फायनली बसले आता दोघा. जास्त मगाचपासून मी ब्लॉग शूट केला ना, जेवढा केलं तर आता बघायला भेटेल तुम्हाला. दीदी जेव खा आता घास बरोबर घास. चला कांदा खाला पाहिजे ना, काशाल तर घ्या. ए बरो अक्का अक्की घे ना भाकर. तुमचा तुम्ही भरवा, जास्त भरव. जास्त मोठा जे म्हणजे कामच होत. 2 घासांचा 1 घास. कांदा भरो ना. अरे बोला नंतर कांदा भरो डायरेक्ट. ओके आता ओके. काहीच फायनली मस्त जेवण करून झालं सगळ्यांदा. आता निघायची तयारी आहे. बँडवाला पण रेडी झाल्या. हे तो पहिलाच पळणार आता लगेच फुल. एकटीच का आम्हाला ना ग. हा एकटीच बघ बघ बघ.
पटकन. चप्पल बुट नाहीत. हे असंच आहे सगळं. हे असे घालून जातात कुठं. पैसे पण रीती रिवाज प्रमाणे असतात. आम्ही लपवल्या आम्ही घेणारच आहोत पैसे. आम्ही घेऊच पैसे. आम्ही लपवणार आम्ही घेणारच आहोत पैसे. तुम्ही 15 घेतले का आम्ही 30 घ्याव. डबलचा विषय. हे
साखरपुडा गेला तरी आम्ही फोटोशूट करतोय. साखरपुडा आता गाडीमध्ये बसेल साखरपुड्याची जेवढी मंडळी आणि आमचं अजून फोटोशूट चालू आहे. कारण की आम्ही स्टार्टिंगला येऊन फोटो नाही काढले. चौथं मला कोण चढणार आहे वरती तेवढे, पहिलंच पाय दुखतं. त्याच्यामुळे आता आम्ही आता फोटोशूट करतो मस्तपैकी. बघा सिंगल जेवढे फोटो पाहिजेत ना ते आता काढून घेऊ आम्ही. इकडे अजून 5 मिनटं जातात, जास्त नाही 5 मिनटं पण ना, मोस्टली 2-3 अजून सिंगल फोटो उडवायचे आणि मग निघायचं आपण. हेल्मेट वगैरे मस्त घेतले. आता डायरेक्ट घरी जाऊ आणि ते पॅकअप झालेलं आहे आमचं उद्या. बघा आता कॅमेरा भरतं बॅगमध्ये. आता निघू आता इथून डायरेक्ट. गाडी आम्ही त्या बाजूला लावले. रस्ता आम्ही जर चुकलो, भटकलो. आम्ही गावदेवी मैदान समजलेलं पण यायचं होतं गावदेवी मंदिरासमोर. तर आता जाऊ डायरेक्ट माझ्या गाडीच्या इथंच भेटलो. यायचं मस्त की फायनली पोचलो घरी. आता बघूया कशी शूट झालं आहे. थोडी लाईट नव्हती म्हणजे तिथं थोडा कालोकालक येत होता, पण जेव्हा वरती मोबाईल करायचो ना तेव्हा मस्त प्रॉपर उजेड आहे. चला आजचा बघू ब्लॉग किती झालं आणि नंतर मग एंड करूया. काल रात्री ना शूटवरून आल्यानंतर काय ब्लॉग एंडच केला नाही. तुम्हाला बोललो पायऱ्यांवर चढून एंड करेन पण काय एंड केलं नाही. आता चालू आहे पुन्हा कोपरखेरणे गावामध्ये. पुण्यतिथी आहे म्हणजे पुण्यस्मरण आहे पहिले, त्याच्या निमित्त पण ब्लॉग येतच एंड करतो म्हणजे आता खाली गेल्यावर. कारण की त्या दिवशी आलो आणि तसाच डायरेक्ट झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी उठून ते आज एडिटिंग वगैरे केले, अपलोडसुद्धा झाले. चला कालचा साखरपुड्याचा आणि बेबी आगमनच बोलतोय ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.